अजित पवारांना महायुतीतनं बाहेर काढा. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी आले. पुण्यातल्या भाजपच्या बैठकीत भाजपचे पदाधिकारी असणारे सुदर्शन चौधरी यांनी अजित पवारांच्या विरोधातली आपली खतखत बोलून दाखवली. लोगोलाग भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा आमच्या युतीत तिसरा भिडू आला, राष्ट्रवादीमुळे आमचं वाटोळं झालं असा घरचा आहेर अजित पवारांना दिलाय. इकडे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी सुद्धा महायुतीत अजितदादांचं खच्चीकरण होतंय असा आरोप केला होता. शिवाय त्यांनी अजित पवारांनी महायुतीतनं बाहेर पडावं असा सल्ला देखील दिला होता. दुसऱ्या बाजूला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा अजित पवार गटातल्या निम्म्या आमदारांचा महायुतीला विरोध असल्याचं म्हटलं होतं. काल अजित पवार गटाच्या 5 ते 6 आमदारांनी जयंत पाटलांसोबत गुप्त भेट घेतल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडे शरद पवारांनी सुद्धा अटी शर्ती लावून आपली दारं आमदारांसाठी उघडी केली आहेत. यासोबतच लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या पराभवाचं खापर सुद्धा अजितदादांवर फोडलं जाते. एकंदर महायुतीत अजित पवार एकटे पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे अजित पवार आता महायुतीतनं बाहेर पडू शकतात असं म्हटलं जातंय. पण अजित पवार खरंच महायुतीतनं बाहेर पडतील का? ते बाहेर पडले तर त्यांच्या समोर नेमके कोणते पर्याय असू शकतात, जाणून घेऊयात या व्हिडिओत. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. लोकसभा निवडणुकीत महायुतीनं मिशन 45 ची घोषणा केली होती. भाजपनं एकनाथ शिंदे आणि अजितदादांना सोबत घेत ही निवडणूक लढवली. 2 गटांची ताकद एकत्रित मिळाल्यानं यंदाच्या निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळेल अशी आशा होती. पण महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीला सपशेल नाकारलं. लोकसभेच्या निवडणुकीतल्या पराभवानंतर आता मात्र ब्लेम गेमला सुद्धा सुरुवात झाली आहे. सगळ्यात आधी आरएसएसचं मुखपत्र ऑर्गनायझर मधून अजित पवारांवर निशाणा साधण्यात आला. अजित पवार गटामुळे महायुतीचा पराभव झाला. अजित पवार गटाची मतं युतीच्या बाजूने वळाली नाहीयेत असा आरोप या मुखपत्रातनं करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार थोडे उशीर आले असते तर बरं झालं असतं अशी खतखत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलून दाखवली. आता भाजपचे नेते आणि पदाधिकारी सुद्धा अजित पवार नको आहेत अशी भूमिका थेटपणे मांडताना दिसतात. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार एकटे पडलेत अशा चर्चा चालू झाल्यात. ते महायुतीला नको आहेत, अजित पवारांनी वेगळा विचार करावा यासाठी त्यांच्यावरती दबाव आणला जातोय असं देखील म्हटलं जातंय. याबद्दलच बोलताना महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातले काही लोक प्रयत्न करतायत असा आरोप अमोल मिटकर यांनी केला होता. यासाठी काही लोक अजितदादांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतायत असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. एकीकडे महायुतीतली धुसफूस आणि दुसरीकडे पक्षांतर्गत नाराजी यामुळेच अजित पवारांची सध्याची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच झाली आहे. महायुतीमध्ये राहून सुद्धा अजितदादांनी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही युतीत असलो तरी आम्ही आमचे विचार सोडले नाहीत असं अजितदादांनी आपल्या भाषणातनं अनेकदा सांगितलंय. पण यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा असणारा दलित आणि मुस्लिम असा पारंपरिक मतदार त्यांच्या विरोधात गेल्याचं दिसून आलं. तो महाविकास आघाडीच्या बाजूने वळाला. याचाच मोठा फटका दादांनाही बसला. याशिवाय भाजप किंवा शिवसेनेचा जो वोट ट्रान्सफर अपेक्षित होता तो सुद्धा अजितदादांच्या बाजूने झाला नाही आणि अजितदादांचा सुद्धा भाजपला म्हणावा तसा फायदा झाला नाही. यामुळेच अजितदादा एक प्रकारे राजकीय दृष्ट्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत आणि यातनच मार्ग काढत अजित पवार महायुतीतनं थेट बाहेर पडतील का अशा चर्चा होतात. पण अजितदादा जर बाहेर पडले तर त्यांच्या समोर पर्याय काय असतील? तर त्यांच्या समोर एकूण 3 पर्याय असतील. यातला पहिला पर्याय म्हणजे स्वतंत्र राहून निवडणुका लढवणं. दुसरा पर्याय म्हणजे पुन्हा शरद पवार गटात परत जाणं आणि तिसरा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडीशी युती करणं. यातल्या पहिल्या पर्यायाबद्दल बोलायचं तर अजित पवारांना स्वतंत्रपणे निवडणुका लढवणं आता झेपू शकणार नाही असं म्हटलं जात आहे. कारण पक्षफूट होण्याआधी महाराष्ट्रात प्रमुख 4 पक्ष होते. वंचित बहुजन आघाडीचं पक्ष संघटनही तितकं मजबूत नव्हतं. तेव्हा स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा विचार हा केला जाऊ शकला असता. पण सध्या राज्यामध्ये राजकारणाची खिचडी झालीय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं राज्यात प्रमुख 6 पक्ष झालेत आणि 2 आघाड्या युत्या झाल्यात. याशिवाय वंचितही 7वा पक्ष म्हणून नावारूपाला आला. अशा परिस्थितीत अजित पवारांनी एकला चलोची भूमिका घेतली तर त्यांना कदाचित मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. अजित पवार एकटे लढत असतील तर त्यांच्यासोबत सत्तेसाठी आलेले किती आमदार तयार होणार हा मोठा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात राजकीय पक्षांची 7 सकलं झाली असल्यानं मतविभाजन सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल.
ज्याचा फटका अजित पवार गटाला बसू शकतो। त्यामुळे एकला चलोची भूमिका आत्ता घेणं अजित पवार गटासाठी रिस्की ठरू शकतं। आता अजित पवारांसमोर दुसरा पर्याय असेल तो म्हणजे काका मला वाचवा असं म्हणत पुन्हा शरद पवार गटात जाण्याचा। अजित पवार यांचं गेल्या 30 ते 35 वर्षातलं राजकारण पाहिलं तर त्यांचं सगळं राजकारण शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचं दिसून आलं। अजित पवार यांची प्रशासनावर प्रचंड चांगली पकड आहे, त्यांच्याकडे निर्णय क्षमता आणि संघटन कौशल्य सुद्धा आहे। पण जेव्हा आघाडीत राहून वाटाघाटी करायच्या असतात तेव्हा नेहमीच त्यांना शरद पवारांचीच मदत झाल्याचं दिसतं। पवारांच्या सोबतीमुळेच गतकाळात सरकारमधली अनेक महत्वाची खाती अजितदादांच्या वाट्याला आली होती। पण आता अजित पवार एकटे पडल्यानं त्यांचे अनेक निर्णय चुकल्याचं दिसतं। लोकसभेच्या निवडणुकीत बार्गेनिंग पॉवरमध्ये अजितदादांना अवघ्या 4 जागा मिळाल्या होत्या, त्यातही काही ठिकाणी त्यांना शिंदे आणि भाजपचे उमेदवार आयात करावे लागले। विधानसभेत सुद्धा त्यांना बॅकफूटवरती ढकलण्याची भाजपची रणनीती असल्याचं म्हटलं जातंय। अशा परिस्थितीत अजित पवारांना आपलं राजकारण लॉंग टर्म टिकवायचं असेल तर त्यांना काही पावलं मागे यावं लागेल। मागच्या काळात केलेल्या काही चुका निस्तराव्या लागतील। शरद पवार गटात परतणं हा अजितदादांसाठी सगळ्यात सुरक्षित पर्याय आता असू शकतो। अजित पवारांनी 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतला, पण पवारांनी अवघ्या काही तासातच त्यांचं बंड मोडून काढलं। पक्षात परतल्यानंतर पवारांनी त्यांना माफ करत त्यांचा योग्य तो सन्मानही केला, त्यांना उपमुख्यमंत्रीही केलं, अर्थमंत्री पदाची महत्वाची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे दिली। बंडखोरी करून सुद्धा कार्यकर्त्यांनी त्यांचं नेतृत्व हे राष्ट्रवादीत स्वीकारलेलं। पण आता दुसऱ्यांदा बंडखोरी करणं अजित पवारांना बॅकफूटवरती घेऊन जाणारं ठरलेलं आहे। गेल्या काही काळात अजितदादांनी शरद पवार यांच्या विरोधात घेतलेली उघड भूमिका अनेकांना पटलेली नाहीये। अनेक पदाधिकारी आणि नेते आमदार हे अजित पवार यांच्या सोबत गेले असले तरी निष्ठावंत कार्यकर्ते अजूनही शरद पवारांसोबत आहेत हे निवडणुकीच्या निकालातनं स्पष्ट झालेलं दिसतं। शिवाय अजित पवारांसोबत गेलेले बरेच आमदार सध्या सायलेंट आहेत आणि जे नेते बोलतात त्यांच्यावरती अजित पवारांचं नियंत्रण नाहीये असंही म्हटलं जातं। त्यामुळे महायुतीत अजित पवार एकटे पडल्याचं दिसतंय। आता या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर त्यांना शरद पवार गटात परत यावं लागेल। पण अजित पवारांनी गतकाळात घेतलेल्या भूमिका पाहता शरद पवार त्यांना पुन्हा स्वीकारणार का हा महत्वाचा मुद्दा आहे। काहीही झालं तरी अजित पवार गटाला पुन्हा पक्षात घ्यायचं नाही अशी वक्तव्य शरद पवार गटाच्या नेत्यांकडनं यापूर्वी अनेकदा करण्यात आलेली आहेत। पवारांनीही तसे संकेत दिलेत। त्यामुळे अजित पवारांना सहजासहजी शरद पवार गटात परत येता येईल याची शक्यता कमी दिसतेय। त्यातही शरद पवारांना लोकसभेत जी सहानुभूती मिळाली त्यामागे अजित पवारांचं बंड हे प्रमुख कारण होतं। त्यामुळे आता जर अजितदादांना पुन्हा एकदा सोबत घेतलं तर ती सहानुभूती जाण्याची भीती शरद पवारांना असणार आहे, ज्याचा फटका त्यांना विधानसभेला बसू शकतो। त्यामुळे अजित पवारांना परत घेण्याचे रिस्क स्वतः शरद पवार घेणार नाहीत असं म्हटलं जात आहे। आता अजितदादांसमोर शेवटचा आणि तिसरा पर्याय होतो तो म्हणजे वंचित सोबत युती करण्याचा। महायुतीमध्ये झालेली कोंडी आणि महाविकास आघाडीकडनं कापलेले परतीचे दोर पाहता प्रॅक्टिकल राजकारणाचा भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीसोबत युती करणं अजित पवारांसाठी सध्या सोयीस्कर ठरू शकतं। कारण प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाची लाईन सुद्धा शाहू फुले आंबेडकर अशीच आहे। त्यांनी सुद्धा दलित आणि मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी गेल्या अनेक वर्षात प्रयत्न केलेले आहेत। दोघांची वोट बँक एकच असल्यानं हे दोन्ही पक्ष एकत्रित आले तर तिसरी आघाडी म्हणून ते कदाचित कामगिरी करू शकतात। अजित पवारांनी वंचित सोबत युती करण्याचा पर्याय मिटकरी यांनी सुचवला होता। अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवू शकतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता। यावरती वंचितकडनं सुद्धा प्रतिक्रिया आली। अजित पवार गट भाजपच्या युतीतनं बाहेर पडल्याशिवाय सोबत जाण्याचा कसलाही विचार केला जाऊ शकत नाही असं वक्तव्य वंचितच्या रेखा ठाकूर यांनी केलं होतं। त्यामुळे जर अजित पवारांवर महायुतीतनं बाहेर पडण्याची वेळ आली तर ते वंचित सोबत जाऊ शकतात असं म्हणायला जागा उरतीये। पण वंचित बहुजन आघाडीवर आजपर्यंत भाजपची बी टीम म्हणून आरोप करण्यात आलाय। यंदाच्या लोकसभेला दलित आणि मुस्लिम मतं ही वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम कडे न जाता ती महाविकास आघाडीकडे वळली आहेत। त्यामुळे प्रकाश आंबेडकर प्लस अजित पवार ही युती झाली तर त्यांच्यावरती अर्थात भाजपची बी टीम आहे असा आरोप होऊ शकतो आणि अजित पवारांच्या राजकारणावरतीच शंका उपस्थित केली जाऊ शकते। त्यामुळे वंचित सोबत जाणं हा अजित पवारांसाठी घातक पर्याय ठरू शकतो। थोडक्यात काय तर अजित पवार आता महायुतीतनं बाहेर पडत असतील तर त्यांच्या समोर कोणताच सक्षम पर्याय दिसत नाही। पण अजितदादा हे युतीतनं खरंच बाहेर पडतील का की महायुतीत राहत आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतील? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं YouTube चॅनल
नक्की सबस्क्राईब करा.